आपण आता नाशिकच्या पंचवटी मार्केट यार्डामध्ये आणि इथे बघा शेतकऱ्याची दयनीय अवस्था कशी आहे। काय आणलं तुम्ही? दोडका आणला। किती आहे? 40 जाळी। बरं बरं, काय काय आता काय अडचण आहे तुमची? समस्या 35 रुपये एका जाळीला। बरं एका जाळीमध्ये किती दोडका असतो? 15 किलो। बरं, आणि बाजारामध्ये तो 20 रुपये पावशेर चाललाय। हा, म्हणजे 80 रुपये किलो। आणि 15 किलोचे झाले ते 8 10 80 आणि 8 पंचे 40, म्हणजे 1200 रुपये झाले मग एका जाळीचे। ज्या जाळीचे बाहेर किरकोळ विक्रेत्याला दुकानदाराला यांच्याकडनं घेऊन 1200 रुपये होत आहे आणि त्या जाळीचे या शेतकऱ्याला फक्त 35 रुपये। अरे लाज नाही वाटत तुम्हाला? माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आता महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करताना तुम्ही बॅनर लावले, देवा भाऊ देवा भाऊ, जिकडे बघावं तिकडे देवा भाऊ, ओ देवा भाऊ। तुम्ही एका मुलाखतीत म्हटले मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने राज्य चालवतो। हेच का ते राज्य? हेच का ते शिवरायांचे विचार? अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हटले माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लावार तर खबरदार, आणि माझ्या शेतकऱ्याची गवताची काडी सुद्धा कोणाकडे घाण राहणार नाही, या विचार शिवरायांचे। आणि तुम्ही काय आदर्श घेतला? तुम्ही स्वामीनाथन आयोग माझ्या शेतकऱ्याला का मान्य करत नाही? परंतु तुम्ही ते करत नाही, तुम्हाला फक्त व्यापारी माजवायचा आहे। म्हणून मी खेदाने म्हणतो हे शेठजी आणि भटजीचं सरकार आहे, तुम्हाला इथे शेतकरी मोठा होऊ द्यायचा नाहीये। अरे लाज वाटली पाहिजे। अरे जी तंबाखूची पुडी नाही खाल्ली तर मरते का लोक? ती बनवणार कोट्याधीश। जे दारू नाही पिले तर मरते का लोक? ते बनवणार कोट्याधीश। आणि अन्न नाही खाल्ले तर तरफडून मरशाल, ते बनवणारा 18-20 दरिद्री। दादा 1 एकरला काय किती खर्च येतो? 2 लाख रुपये। बरं, मग परवडतं का तुम्हाला? तर 35 रुपये। अरे तोडायला 20 रुपये लागायचे रे, आणायला 20 रुपये, 40 रुपये इथपर्यंत आणायला, आणि 35 रुपयाला। अरे लाजा वाटू द्या ना। अरे जो माल 80 रुपये किलोनी जातोय, एका जाळीमध्ये 15 किलो आहे, आणि तो तुम्हाला 35 रुपये किलो ना पाहिजे? बाजार समित्यांनो तुम्ही काय करू राहिले? मग तुम्हाला व्यापारी आणि शेतकऱ्यामध्ये तुम्हाला हे समतोल साधता येत नाही का? 150 जाळी कारल्याचा लिलाव नाही झाला। हा, 150 जाळी कारल्याचे लिलाव झाला नाही, मग आता ते काय करायचे? परत घेऊन जायचे। बरं, लिलाव का नाही झाला? म्हणजे काय भाव मागताय? घ्यायला कोण नाही। अरे पण हे शेतकऱ्यांनो, तुम्हाला पण माझी एक विनंती आहे, तुम्ही शेतकरी पण काय झाले माहितीये का? तुम्ही ना विखुरलेले व्यापारी संघटित आहे, त्यांनी ठरलं याला हात लावायचा नाही, लावत नाही कुणी, या भावाच्या वर घ्यायचं नाही, घेत नाही कुणी। आणि मग शेतकरी, अरे मी म्हणतो पोटापुरतं पिकवा वर्षभर, अरे मरू दे या भाडव्यांना। अरे मग काय माती खाल का तुम्ही? हा, आम्ही फक्त आमच्या पोटापुरतं पिकवलं ना। 1 वर्षभर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, वाटेल तो वाण पिकवा, प्रत्येक भाजीपाला पिकवा, फक्त पोटापुरता पिकवा, अजिबात विकायचा नाही। तसं हे सरकार आणि हे व्यापारी ध्यानावर येणार नाही। अरे जो पिकवतो, काळ्या आईच्या उदरात बी पेरतो, उगवेल का नाही माहित नाही, उगवलं टिकेल का नाही माहित नाही, टिकलं भाव मिळेल का नाही माहित नाही। अरे तो जुगार खेळतो रे, जुगार, आणि त्याची तुम्ही हाल केले। हा, त्याच्या पिकाला भाव नाही, आणि ते इथून घेऊन 35 रुपये ना तिकडे जाऊन त्याचे 1200 रुपये करायचे। लाज किडे पडून मरशाल रे भाडव्यांनो, लाज वाटली पाहिजे या सरकारला। म्हणून मी सांगतो माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श असेल तर शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग मान्य करा। बरं, मग आपण सगळे शेतकरी किती? 70%। मग आपण एकत्र या ना। अरे आपण म्हणतो पंतप्रधान, आपण म्हणतो मुख्यमंत्री, या सरकार शेतकऱ्याच्या बांधव पुढारी तयार करा। शेतकऱ्याच्या पोरांनो निवडणुकीच्या रिंगणात उतरा। ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, शेतकऱ्यांनो व्हा ना तुम्ही। अरे तुम्ही मतदार आहे ना, आपण निवडून येऊ ना। अरे जा ना तिथं, खुर्ची हातात घ्या ना। म्हणून परत एकदा खेदाने म्हणावं लागतं, खरंच बळीराजाचं सरकार आहे? नाही ना, बळीराजाचं। अरे आज आमची माय माऊली दिवाळीला म्हणते भावाची इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे। अरे कुठे आहे तो बळीराजा? परंतु आता बळीचं नाही, वामनाचं राज्य आलंय, वामनाच्या वंशज बसलाय मुख्यमंत्री, खेदाने म्हणावं लागतंय। आणि मग बळीचा वंशज हा शेतकरी मेला रे, पार मेला, मारून टाकला।